अगोदर चॅल होते आणि नंतर गगराणी साहेब आयुक्त झाल्यानंतर त्यांनी याला पुढे नेलं आणि 125 एकर जमीन रेसकोर्सच्या कडे असलेली आपल्याला मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्कसाठी आपण घेतली। त्याचे करारनामे झाले, सगळं रितसर जे काही सगळं करायचं होतं ते झालं। त्याचबरोबर कोस्टल रोडचा जो काही प्रोमेनाड एरिया आहे, कोस्टल रोडची जागा ती जवळपास 170 एकर आहे। असं मिळून 295 एकरचं असं भलं मोठं भव्य दिव्य असं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी होत आहे। त्यामध्ये खाली अंडरपासने आपण ते जोडतोय आणि जवळपास अंडरपासचं पण नगराणी जी आपण टेंडर काढलेलं आहे, बरोबर ना, 1200 मीटरचा अंडरपास आहे आणि तो हाजी अली जवळ कोस्टल रोडला जोडला जाणार आहे आणि नेहरू सेंटर ते महालक्ष्मी आणि एलिव्हेशन रोड क्रॉस करून हाजी अली कोस्टलला तो जोडला जाईल। त्यामुळे जवळपास 295-300 एकराचं अतिशय जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्क होत आहे। याच्यामध्ये टॉपरी गार्डन 77 एकरमध्ये आहे, बॉटनिकल गार्डन 31 एकरमध्ये आहे, त्याचबरोबर अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो सिटी फॉरेस्ट ते देखील 12 एकरमध्ये आहे। अशा प्रकारचं हे मोठं सेंट्रल पार्क जे आम्ही म्हणालो होतो आम्ही करणार ते मूर्त रूपामध्ये या ठिकाणी येत आहे। हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय उत्तम जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्कचं डिझाईन केलेलं आहे। अभी आप बताओ जरा। आणि त्याच्या खाली वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे, 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जर बघितलं तर सगळे स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये। हे बघा, म्हणजे अगदी आपले कबड्डी पासून खो खो पासून इंटरनॅशनल लेवलचे सगळे स्पोर्ट्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, बरोबर आहे हाफिज भाई? 10 लाख स्क्वायर फीट है। अभी एक बार गार्डन का ऊपर का बताओ। हाँ, और एक एक करके बताओ। चालू कर रहे बाबा ते। हाँ या दाखव ना। एक एक जरा एलिब्रेट करून दाखव ना, एक एक जे आहे ना असं। हे टॉपरी गार्डन तर आपण पाहतो रेसकोर्सवर सेंट्रल पार्कची उभारणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। साधारणतः 300 एकराचं हे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क असेल अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे। नेहरू सेंट्रल ते महालक्ष्मी कोस्टल रोड दरम्यान हे भव्य असं सेंट्रल पार्क उभारलं जाईल आणि ते कसं असेल याची ही दृश्य सध्या आपण TV9 मराठीवर बघतोय। अतिशय भव्य असं हे सेंट्रल पार्क असणार आहे आणि त्याचंच हे प्रेझेंटेशन उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये दाखवलं जात आहे। विविध विकास कामांसंदर्भात खरं तर एकनाथ शिंदेंनी यावेळी माहिती दिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचं म्हणजे हे भव्य असं सेंट्रल पार्क या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती
एकनाथ शिंदेंनी दिली आहे आणि त्याचंच हे प्रेझेंटेशन आपण पाहतोय। मोठ्या जागेमध्ये हे भव्य असं सेंट्रल पार्क उभारलं जात आहे। त्या ठिकाणी विविध नयनरम्य अशी आकर्षक स्थळं असणार आहेत। चालण्यासाठी पूल आहे, वेगवेगळ्या जागा ज्या ठिकाणी सुंदर असं लोकेशन यामध्ये दिसतंय आणि अशा प्रकारचं हे सेंट्रल पार्क या ठिकाणी उभारलं जाईल अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। असं आहे की ह्या गार्डन मध्ये गेल्यानंतर त्या लोकांना जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या बांधकाम नाहीये। त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहे दाखवा ना। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते दाखवा। व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट नेट आहे, जिम्नॅस्टिक आहे, ॲक्वेटिक एरिना आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, बॅडमिंटन आहे, म्हणजे आपली मराठमोळे खेळ पण आहेत। कितने टाइप के हैं सब? शूटिंग रेंज है, रेसलिंग है, बॉक्सिंग है, स्क्वैश है, जूडो है, स्केटिंग है, टेक्वांडो है, टाइक्वांडो, टेबल टेनिस। आणि दुसरी गोष्ट हे जे आहे खालचं याला पूर्णपणे व्हेंटिलेशन आहे आणि नॅचरल लाईट आहेत। त्या पद्धतीचं ते केलेलं आहे आणि टोटली हे सगळं जे आहे जे काही लोक मध्ये सांगत होते की तिथे काही वरती इंडोर स्टेडियम होईल, गेम होतील, कन्स्ट्रक्शन होईल, तर बिलकुल तसं काही नाहीये। पूर्णपणे हे इको फ्रेंडली आपण करतोय आणि मुंबईकरांसाठी 300 एकराचा मोठा ऑक्सिजन पार्क जो आहे या ठिकाणी निर्माण होतोय। म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा हा सेंटर पार्क आहे, सिटी पार्क आहे। हा, आता हे एक झालं। आता हे बघितल्यानंतर एक दुसरं एक आपलं तुम्हाला ठाण्याचं दाखवतो मी। हा, कनेक्टिव्हिटी दाखवा, कनेक्टिव्हिटी बघून घ्या। हा सांगा ना। आपल्याकडे मेट्रो 3 याचं स्टेशन इथं आलेलं आहे, नेहरू सायन्स सेंटर। त्या अंडरग्राउंड खालच्या खाली महालक्ष्मीला कनेक्ट होणार। म्हणजे आता जे काय इव्हेंट होतात किंवा स्पोर्ट्स आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आले तर त्यांच्या मुवमेंटचा जो प्रश्न तयार आहे तो इथं खाली कनेक्ट होईल आणि तोच अंडरपास हा एनी बेझंट रोड क्रॉस रोड हजेरीला जाईल। म्हणजे हा जो पूर्ण कोस्टल पार्क आहे हा कोस्टल पार्क खालच्या खाली मोठ्या प्रमाणावरती लोक आले तर त्यांच्या मुवमेंटचा जो प्रश्न तयार आहे तो इथं खालच्या खाली कनेक्ट होईल आणि तोच अंडरपास हा एनी बेझंट रोड क्रॉस रोड हजेरीला जाईल। म्हणजे हा जो पूर्ण कोस्टल पार्क आहे हा कोस्टल पार्क खालच्या खाली या पूर्ण महालक्ष्मी सेंटर पार्कला आणि पूर्ण या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आणि या ठिकाणी आपलं ऑलरेडी अंडरग्राऊंड पार्किंग सुरू झालंय। 1200 गाड्यांचं पार्किंग इथे येणार आहे। मूळ जो कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे त्याच्यामधलाच हा भाग आहे ज्याच्यामध्ये 100 बसेस आणि बाकी गाड्या असतील। तर हा जो रस्ता आहे हा सरळ पार्किंगला कनेक्ट होईल। म्हणजे पार्किंगवरनं आपल्याला मेट्रोला जाता येईल खालच्या खाली आणि इथल्या सगळ्या सुविधांना पण व्हिजिट करता येईल। अशा पद्धतीचा हा पूर्ण आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। हा जो अंडरपास आहे ह्याचं काम मुंबई महापालिकेने MMRCL ला दिलेलं आहे आणि त्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे परवा दिवशी। आता
जसं आमचं महायुती सरकार आलं आणि त्यावेळेस आम्ही ती संकल्पना मांडली, त्याला आम्ही एवढं सगळं हे करून मूर्तरूप दिलेलं आहे. याचं आता काम सुरू आम्ही करू. आणि मी इथं मुंबईचे आयुक्त आताचे गगराणी जी यांना धन्यवाद देतो. हाफिज कॉन्ट्रॅक्टर बहुत ही अच्छा आपने किया है, ये आपके लिए आपका भी बहुत बहुत अभिनंदन. आणि सुरुवातीला आपले चैल कमिशनर होते, त्यांनी मग त्या रेस्कोर्टच्या लोकांशी बोलून ते जागा आपल्याकडे घेतलेली आहे. ठाणे शहरातलं एक ठाणे खाडी किनारी एक विविंग टॉवर आहे 50 एकरमध्ये आणि कन्व्हेन्शन सेंटर आहे कासरवडावली. हे देखील ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेलं आहे आणि उंची आहे 260 मीटर. सबसे बड़ा है इंडिया का सबसे बड़ा है. आयफेल टॉवर 300 मीटर आहे, आपला 260 आहे. तर तो एक दाखवा. दुसरा टाउन पार्क आहे कोलशेत मधला 25 एकर मधला आणि एक स्नो पार्क आहे इंटरनॅशनल लेवलचा. अम्युजमेंट पार्क आहे, ऍडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे आणि एक एक दाखवा. नाही नंबर 1 दिखाओ कौन सा है वो. पार्क आहे, ऍडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे आणि एक एक दाखवा. नाही नंबर 1 दिखाओ कौन सा है. ये विविंग टावर है ना, टाउन पार्क वाला. हाँ टाउन पार्क सांगितलं चालेल. गोष्टी आहे. सायन्स सेंटर, एक्वेरियम, सायन्स सेंटर आहे, एक्वेरियम आहे, फिशरीज हेरिटेज आहे, प्लॅनेटोरियम आहे. 4 याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. पन्नास एकर मध्ये बरोबर. जी सर.